नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपला टॉपिक आहे सेंटेन्स पॅटर्न। हा दुसरा व्हिडिओ आहे। याच्या आधी आपण 16 मिनिटाचा पहिला व्हिडिओ बनवलेला आहे। आता या ठिकाणी आपण हा दुसरा व्हिडिओ पाहत आहोत। तर आपण सुरुवातीला पाहिलंय सब्जेक्ट प्लस वर्ब, सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट, सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस कॉम्प्लिमेंट, सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस डायरेक्ट ऑब्जेक्ट या इनडायरेक्ट ऑब्जेक्ट प्लस डायरेक्ट ऑब्जेक्ट। इथपर्यंत आपण 1, 2, 3 आणि 4 हे आपण पाहिलेलं आहोत। आता आपण या पुढील म्हणजेच 5व्या क्रमांकाचा सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट प्लस कॉम्प्लिमेंट, ठीक आहे, हे आपण पाहणार आहोत। तर ह्याविषयी माहिती आपण घेऊया। सब्जेक्ट करता, वर्ब क्रियापद, ऑब्जेक्ट कर्म आणि सी म्हणजे कॉम्प्लिमेंट म्हणजे पूरक। याविषयी माहिती थोडक्यात। द कॉम्प्लिमेंट डिस्क्राइब्स म्हणजे वर्णन करते, डिस्क्राइब्स, द कॉम्प्लिमेंट डिस्क्राइब्स द ऑब्जेक्ट, म्हणजेच जे कॉम्प्लिमेंट आहे, पूरक आहे, हे कुणाविषयी माहिती सांगताय तर ऑब्जेक्ट विषयी। म्हणजे कॉम्प्लिमेंट या ऑब्जेक्ट विषयी अधिक माहिती सांगते, डिस्क्राइब करते। तर याची उदाहरण पहा। एक्झाम्पल नंबर 1, I found the movie boring. म्हणजे सब्जेक्ट या ठिकाणी हे फाउंड वर्ब, फाइंडचा फाउंड झालाय, द मूवी ऑब्जेक्ट बोरिंग। या ठिकाणी या ऑब्जेक्ट विषयी अधिक माहिती सांगणारा शब्द बोरिंग आहे, म्हणजे हे कॉम्प्लिमेंट आहे, ऑब्जेक्ट कॉम्प्लिमेंट, ठीक आहे। सब्जेक्ट वर्ब ऑब्जेक्ट आणि हे कॉम्प्लिमेंट। दुसरं उदाहरण पाहूया। वी इलेक्टेड म्हणजे आम्ही निवडलं, काय आम्ही निवडलं जॉन, JHON, जॉन, आम्ही निवडलं जॉन ॲज अ कॅप्टन किंवा कॅप्टन, आम्ही जॉनला कॅप्टन म्हणून निवडले। म्हणजे सब्जेक्ट वर्ब ऑब्जेक्ट आणि या ऑब्जेक्ट विषयी अधिक माहिती सांगणारा शब्द कॅप्टन, जॉन कॅप्टन, हे कॉम्प्लिमेंट, पूरक। ठीक आहे, आणखी एक उदाहरण काय पाहता येईल आपल्याला। You made her angry म्हणजे तुम्ही तिला अँग्री किंवा रागात आणलात, ठीक आहे। सब्जेक्ट वर्ब ऑब्जेक्ट कॉम्प्लिमेंट काय आहे, अँग्री, ठीक आहे। अशा पद्धतीने सब्जेक्ट वर्ब ऑब्जेक्ट आणि कॉम्प्लिमेंट येत असतात सेंटेन्स मध्ये। त्यानंतर 6व्या क्रमांकाचं पाहूया आपण। 6व्या क्रमांकाचं आहे सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ॲडव्हर्बियल म्हणजे ॲडव्हर्बियल, ठीक आहे, हे पाहूया। याविषयी थोडक्यात माहिती। द ॲडव्हर्बियल टेल्स अस किंवा टेल्स अगोदर सुद्धा सांगितलं तुम्हाला की व्हेअर म्हणजे कुठे, व्हेन म्हणजे केव्हा, हाऊ म्हणजे कसे आणि व्हाय या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला जे येईल ते ॲडव्हर्ब असेल, ठीक आहे। एक्झाम्पल मध्ये पाहूया। आय लिव्ह इन लातूर।
म्हणजे सब्जेक्ट व्हर्ब हा ऑब्जेक्टचा भाग, म्हणजेच प्रिपोजिशनल फ्रेज आला या ठिकाणी, याला प्रिपोजिशनल फ्रेज म्हणतात. म्हणजे हे ॲडव्हर्बियल, म्हणजे मी लातूरमध्ये किंवा लातूरला राहतो किंवा राहते, म्हणजे हे ॲडव्हर्बियल आहे. म्हणजे आय लिव्ह इन लातूर, कुठे राहतो म्हणजे व्हेअर, याच्याने प्रश्न विचारलाय. व्हेन, हाऊ, व्हाय, या 4 गोष्टी लक्षात ठेवा. ठीक आहे. नंबर 2, एक उदाहरण झालंय. नंबर 2चं उदाहरण पाहूया. नंबर 2चं उदाहरण काय घेता येईल बघा. वी अराइव्ड, आम्ही आलोत कधी, येस्टरडे. ठीक आहे, येस्टरडे. इथे सब्जेक्ट व्हर्ब आणि या ठिकाणी ॲडव्हर्ब. आम्ही काल आलोत, आम्ही काल आलोत म्हणजे ॲडव्हर्बियल. सब्जेक्ट व्हर्ब या ठिकाणी ऑब्जेक्टच्या जागी म्हणजे ॲडव्हर्बियल आहे. आम्ही कधी आलोत, व्हेन, याच्याने प्रश्न विचारले. व्हेन डू यू कम किंवा व्हेन डू यू कम म्हणजे कधी आलात. वी अराइव्ड येस्टरडे म्हणजे हे ॲडव्हर्बियल आहे. अशा पद्धतीने हे वाक्य बनत असतात. एक शेवटचं पाहूया, 7व्या नंबरचा एक शेवटचा. सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट आणि ऑब्जेक्ट प्लस शेवटचं असेल ॲडव्हर्बियल. ठीक आहे, ॲडव्हर्बियल. सब्जेक्ट वर्ब ऑब्जेक्ट आणि ए म्हणजे ॲडव्हर्बियल. यामध्ये याच्याविषयी माहिती सांगायचं झालं तर बघा, इन दिस सब्जेक्ट वर्ब ऑब्जेक्ट इन्क्लूड, काय इन्क्लूड असेल, इन्क्लूड ऑब्जेक्ट अँड ॲडिशनल डिटेल, म्हणजे ॲडिशनल डिटेल या ठिकाणी माहिती देत असते. तर याविषयी काही उदाहरणं पाहूया आपण. याविषयी उदाहरणं पाहूया बघा. एक्झाम्पल नंबर 1, पहिलं उदाहरण. काय सांगतील, आय पुट द ग्लास, ठीक आहे, आय पुट द ग्लास, ठीक आहे, आय पुट द ग्लास ऑन द टेबल. थोडं वाक्य मोठं झालंय, TABLE. ओके. सब्जेक्ट वर्ब द ग्लास ऑब्जेक्ट ऑन द टेबल म्हणजे प्लेस दाखवत आहे. वेअर, कुठे, तर ऑन द टेबल हे ॲडव्हर्बियल आहे. ॲडव्हर्बियल. ठीक आहे, ॲडव्हर्बियल. दुसरं उदाहरण पाहूया, नंबर 2. वी ॲट, आम्ही खाल्लोत किंवा जेवलोत, काय म्हणजे जे असेल पुढे बघा ऑप्शनमध्ये. वी ॲट डिनर, वी ॲट डिनर ॲट 8 o'clock. ठीक आहे, 8 o'clock. ठीक आहे. सब्जेक्ट वर्ब ऑब्जेक्ट आणि हे ॲडव्हर्बियल म्हणजे प्लेस, म्हणजे टाइम दाखवत आहे. या ठिकाणी टाइम, किती वाजता खाल्लात, व्हेन, तर ॲडव्हर्बियल हे दाखवत आहे, ॲडव्हर्बियल. ठीक आहे, असे वाक्य बनत असतात. ठीक आहे, इथे थांबू आपण. जवळजवळ मला वाटतं 7 स्ट्रक्चर झालेले आहेत. हे थोडं लक्षात ठेवा आणि त्यानुसार आपण बाकी जे ॲक्टिव्ह पॅसिव्ह किंवा पार्ट्स ऑफ स्पीचमध्ये एखाद्या वाक्यामध्ये कशा पद्धतीने आपल्याला पार्ट्स ऑफ स्पीच ओळखायचे असतात हे आपण पाहणार आहोत. आता इथून पुढे आपल्याला ग्रामर आणि बऱ्याचशा गोष्टी आपल्याला शिकायला मिळतील. ठीक आहे, थांबू आपण. धन्यवाद.